कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त. छान होता ना? तुला खरं सांगू, मला पण असं वाटत होतं की तू मला प्रपोज करावंस, पण ती इच्छा इतक्या लवकर पूर्ण होईल असं नव्हतं वाटलं. बस बस बस, आजपासून तू फक्त स्वप्न बघायची आणि मी ती सगळी स्वप्न पूर्ण करणार. तुला एक सांगू का? बोल ना. नाही, मला माहितीये की तू खूप प्रेमाने ही अंगठी आणलीस, पण सौरभ, मला आत्ता नकोय ही अंगठी. का? मी ही अंगठी तेव्हाच घालीन जेव्हा काका स्वतःच्या पायांवर उभे होतील आणि मम्मी गुंडगिरी सोडून देतील. अगं पण सौरभ, एवढं ऐक ना माझं प्लीज. बर ठीक आहे, मी ही अंगठी अशीच जपून ठेवी. ए पण कस्तुरी, आता आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे बरं का. म्हणजे आपल्या दोन्ही कुटुंबांमध्ये वादाची ठिणगी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. डोंट वरी, मला नाही वाटत की आता काही वाद होतील, कारण बाबांनी एकदा शब्द दिला ना की ते माघार घेत नाहीत, आणि बाबांच्या मनात नाहीये आता कुठला संशय. तरी मला संशय होताच. लग्न मोडणं, सौरभचं आपल्या घरी येणं, हे सगळं घडलेलं नाही तर घडवून आणलेलं आहे. अहो पण सौरभ तसा नाहीये. सौरभ असा नाही, पण ती कामिनी आहे ना, ती सगळ्यांचा भावल्याप्रमाणे वापर करते. तिनेच हे सगळं घडून आणलंय. तिनंच सगळं घडून आणलंय. माऊ माऊ कुठे? माऊ कुठे? ती लवकर येते असं बोलली होती, पण काय माहित नाही आता. माहित नाही बाबा, तिचा फोन पण लागत नाहीये. माझ्या लेकीला जर काय झालं ना तर मी त्या कामिनी साटमला सोडणार नाही. माझ्या लेकीचा छळ करायला निघाले काय? आता मी तिला सोडणार नाही म्हणजे नाही. त्या कामिनीला वाटत असेल की हवालदाराच्या पोरीशी आपल्या पोराचं लग्न लावून दिलं की तिची सगळी पापं अशी मिटून जातील, संपून जातील आणि आपल्याला अटक होणार नाही. आणि अटक करायला आला तर त्याची लेक मध्ये पडेल. पण तिला अजून हा हनुमंत लोखंडे कोण आहे माहित नाही. आधी ड्युटी आणि मग सगळं बाकीचं. काहीही झालं ना तरी मी गुन्हेगाराला सोडणार नाही म्हणजे नाही. वाटलं होतं सगळं सुरळीत होईल, पण माऊच्या नशिबात काही ना काही विघ्न आहेतच. बाबा मी एक सांगू का? तुम्ही प्लीज हे लग्न मोडू नका. आपल्या घरात उंदरं झाली ना तर आपण घर नाही सोडत. त्या उंदरांना पकडतो आणि बाहेर फेकून देतो, सोडून होतो बाहेर. आणि मी पण तेच करणार. माऊ त्या घरात जायच्या अगोदर त्या घरातून गुंडांना बाहेर काढणार. लग्न नाही मोडणार. माऊ त्या घराला नवीन ओळख देईल, पण माऊ त्या घरात जायच्या अगोदर हा हनुमंत लोखंडे त्या घराची जुनी ओळख पुसून टाकेल. अहो जे काही कराल ते सांभाळून करा, नाहीतर. आता मी बरोबर सगळे हँडल करतो, तुम्ही मध्ये पडू नका. आणि ना माऊला यातलं तुम्ही काहीही सांगू नका. मी बघतो काय करायचं ते. या कामिनी साटमच्या विरोधात आता पुरावे गोळा करायला चालू करतो. चला, मी निघते. बाबा वाट बघत असतील. अरे काय करतोस? बघेल ना कोणीतरी. बघू देत की, आपलं लग्न ठरलंय आता. ठरलंय, झालं नाहीये अजून. तुला माहितीये, मला ना एक क्षणही राहत नाही तुझ्याशी बोलल्याशिवाय. हो, पण अजून काहीच दिवस.
नंतर लग्न करून तुझ्याकडे येणार आहे ना. बरं मला सांग, आपल्या रूम मध्ये तुला काय काय चेंजेस हवेत? मी सगळं करून घेतो, म्हणजे तू आल्यावर प्रॉब्लेम नको. नाही नाही नाही, काही नको. आता जसं आहे तसं छान आहे. मला फक्त जरा एका गोष्टीचं टेन्शन आहे. मम्मींचा बाबांविषयीचा राग गेला असेल ना. कधीच. तू त्याचं टेन्शन नको घेऊस. हे बघ, मम्मीला तिच्या रागापेक्षा ना बाबांचं कोमातून बाहेर येणं जास्त महत्वाचं आहे, कळलं का? त्यामुळे टेन्शन नको घेऊस. तू आता घरात आलीस ना की बघ बाबा कसे लवकर बरे होते. आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट तिच्या सुनेलाच जाणार आहे, म्हणजे तुला. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, बिंदास राहा. बरं ऐक ना, आता खरंच निघते. बाबा वाट बघत असतील. हा, नको ना. बाय बाय बाय. कस्तुरी, विश्वास, हे कुठे गेले होते, काय गेले होते असं कोणी विचारलं नाही? आपल्याला नाही विचारलं कोणी. बाबांना विचारलं असेल तर माहित नाही. विश्वास, मी या घरावर ताबा मिळवण्यासाठी मरमर मरती, आणि तुला तुझ्या बापाकडे पण लक्ष देता येत नाही. माहितीये ना ते पचक कसं पचकत ते. ते आई, मी काय वॉचमॅन म्हणून आलोय का इकडं? माझा मामा भाई आहे भाई. हेच वाक्य त्या कस्तुरीच्या बापा पुढे बोलला होता तेव्हा कसा मार खाल्ला होता ते आठवतंय का? इकडे बघा. काही चेहऱ्यावर 12 का वाजलेत? असा मोठ्या ना असा अंगाशे बघा. हसल्यावर चेहरा कसा छान दिसतो ते बघा. हा, मस्त बेस्ट काम झालेलं आहे. कुठे गेलती का कला? बाजारात गेली आई. हा, बाजारात गेले होते. काय ग, बाजारात गेलती वे? काही सामान काय परत बाजारात इकून आलीस वे? सामान कुठे आहे तुझं? अगं कमू, कुठं काय मिळतं का हल्लीच्या बाजारात? रिकामा बाजार नुसता. काय आहे, तुला काही मिळालं नसल, पण मला जे हवंय ना ते मिळालं बरं का या फोटो मध्ये. काय मिळालं? काय, जर कुणी घरामध्ये डबल गेम करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुमच्यापैकी कुणी डबल गेम करायचा प्रयत्न केला, तर हा फोटो सरळ कस्तुरीच्या बापाला दाखवणार. आता मला सांग, कसं वाटेल कस्तुरीच्या बापाला जेव्हा त्याला कळल त्याच्या पोरीची छेड करणारा जो मुलगा होता त्याचीच आई आहेस तू कला. कमू, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही नाही, म्हणजे विश्वास आहे. घाबरू नकोस, फोटो नाही दाखवणार आहे त्याला. काय, मला ना आता लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ नकोय. त्यामुळे लग्नात जर कुठल्याही प्रकारचा घोळ घातलेला माझ्या कानावर आलं तर मी काय करेन याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकणार नाही. विश्वास, चहा थंड झाला असन, गरम करून परत पी बर का. तुमच्या पोरानं तुम्हाला सांगितलंच आहे, त्याचं आणि त्या कस्तुरीचं लग्न ठरलं म्हणून. हो म्हणाला बरं का तो हवालदार. मला वाटलं होतं एवढं सगळं ऐकल्यावर जेव माणूस हो म्हणायचं नाही म्हणून, पर जाऊ दे. माझ्या सुरूच्या मनासारखं झालं. सुरूला कस्तुरी पाहिजे होती, त्याला मिळाली. त्याच्या मनासारखं झालं. कलाला तिचा भाऊ पाहिजे होता, तिला तिचा भाऊ मिळाला. तिच्या बी मनासारखं झालं.
सगळ्यांचं चांगलं झालं, पण माझ्या मनाचं काय? हे बाय, तुला वाटत असं ही मम्मी सगळं विसरली म्हणून. फिट्ट्या, एकदम फिट्टे माझ्या डोक्यात. तुला दिलेला शब्द ही मम्मी पाळणार. काय बी झालं तरी पाळणार. इतके वर्ष हतरुणावर पडूनच ना बाय. मम्मीचा शब्द आहे, माझा शब्द आहे. बघ त्या हवालदाराचं काय करते ते. मम्मी, काय रे कधी आलं सुरू? हे काय चाललंय तुझं? कुठं काय? मग बाबांशी काय बोलत होतीस तू आता? जे बरोबर आहे तेच बोलत होते. मम्मी, माझं लग्न ठरलंय. ते माझे सासरे होणार आहेत, आपले नातेवाईक होणार आहेत. ते आपल्या दोन्ही घरांची नाती जुळणार आहेत. आणि तू काय विचार करतेस हा? काय चुकीचा विचार करते का? माझ्या बाईवर हल्ला करणाऱ्याला मी सोडणार नाही. ए बसरू, तुझ्या आणि कस्तुरीच्या मध्ये मी यायची नाही, पण माझ्या मध्ये कोणी पण यायचं नाही. अगं विसर नाही सगळं आता. आपण नव्याने सुरुवात करूया ना मम्मी. बराबर आहे. करूया ना नव्याने सुरुवात, पण त्यानं माझा भाई कोमातनं बाहेर येणार आहे. आपण सगळे प्रयत्न करतोय ना. पर यश नाही ना मिळालं अजून. 15 वर्ष माझा भाई बेडवरच पडून आहे ना. आणि तुझ्यामुळे जर कस्तुरीच्या बाबांना काही झालं तर ते कस्तुरीला आवडणार नाही. त्याचं काय? मम्मी, मी कस्तुरीला वचन दिलंय की मी तिला नेहमी सुखात ठेवीन. आणि 15 वर्षापूर्वी मी माझ्या भाईला जे वचन दिलंय त्याचं काय र? भाई जर आत्ता असते आणि त्यांनी तुला सांगितलं असतं की विसरून जा, तर विसरणार नव्हतीस का तू? मग लग्नाच्या आधी भाईनं सवता उठून मला सांगू दे कामिनी सगळं विसरून जा म्हणून. मी विसरायला तयार आहे. त्या बाईच्या विरोधात सगळे पुरावे गोळा कर. शिंदे, प्रताप साटमची केस बंद केली असली ना तरी कामिनी साठवणं कमी गुन्हे केलेले नाहीत. अख्खी कुंडली काढ तिची. भेटून बोलू. काय झालं? हे मी विचारायला पाहिजे ना? माऊ, मी पोलीस आहे. सगळ्यात आधी ड्युटी, मग नाती. तुला चांगलं माहिती. हो, पण आता असं अचानक काय झालं? अचानक नाही मग. मला ना आधीपासून संशय होता. हे सगळं ना मी तुझ्या भल्यासाठीच करतो. तुझं सौरभवर प्रेम आहे, तो चांगला पोरगा आहे, पण त्याच्या घरची माणसं आहेत ना चांगली नाहीत. आणि मला थोडी जरी भनक लागली ना हे लग्न फक्त तुला त्रास देण्यासाठी करताय तर मग कुणालाच सोडणार नाही. सगळ्यांना जेलमध्ये टाकेल. बाबा, किती काळजी करालो. आणि शेवटी मी हणमंत लोखंडेंचीच मुलगी आहे. एवढ्या तेवढ्याने नाही खचून जाणार. नका टेन्शन घेऊ तुम्ही. मी तुम्हाला केसांना तेल लावून देऊ का? छान वाटेल, शांत वाटेल एकदम. हा आई, बाबांना राग येतो, मग माऊ मालिश करते.
मग बाबा शांत होत. उद्या माऊ लग्न करून गेले आणि ह्यांना राग आला, मग ह्यांना मालिश कोण करणार? जस्ट आस्किंग. म्हणजे काय नाही. तू तुझा विचार कर ना. माऊ, उद्या येताना सौरभची पत्रिका आणशील? हो भटजी, हा? चांगला मुहूर्त काढा. हो हो कळलं का? हो नीट शोधा. लग्नानंतर काय प्रॉब्लेम नाही पाहिजे आपल्याला. हो हो. बाई बाई, पण माझा तर विश्वासच बसेना. का गं कबू? हा, मी घर सोडून गेले तेव्हा एवढं सौत अगदी, आणि आता लग्न व्हायला लागलं का याचं? दोन मुहूर्त आहेत, एक उद्याचा आणि एक 10 दिवसांनी. उद्या नको. नाही म्हणजे घाई नको उगाच म्हणून म्हटलं ग. 10 दिवसानंतरचा मुहूर्त काढा. हो, आजपासून 10व्या दिवशी तुमच्या मुलाचं लग्न असेल. चांगले चांगले, तयारीला लागा तुम्ही बी. बरं, येऊ मी? शिवा. हा, विसरलो. अहो कशाला? घ्या हो घ्या, शिवा. आनंदाची बातमी आहे. अहो घ्या तुमचेच आहे, घ्या. अहो नको. एकदा घ्या म्हटलं ना. हो हो, बरं येतो मी. या. काय आजकाल माणसांना चांगलं बोलून काय कळतच नाही. सारखी अशी भाषा वापरावी लागते. मामी, काही काम असेल तर मला पण सांगा, मी करत. एक काम कर विश्वास, तू ते फिनेमात काम करतात ना ते पोरं पोरी, त्यांना जमा करायचं काम कर. लई शो येतोय लग्नाला, कळलं का? आणि शिवा, मंत्र्यांपासून ते कमिशनर पर्यंत सगळ्यांना आमंत्रण गेलं पाहिजे, कळलं का? कशाला एवढं? कशाला म्हणजे बाईचा एक पोरगा, त्याचं लग्न तसं साजेसं झालं पाहिजे का नाही? काय आता पोरगी तुझ्या पसंतीची निवडलीस, लग्न तरी आमच्या पसंतीचं होऊ दे, नाही का? बरं, मी आलोच. बोला डॉक्टर पाल. शिवा, हा, सगळ्यात महत्वाचं काम, पेपरात लग्नाची बातमी आली पाहिजे. सगळ्यांना कळलं पाहिजे भाई साटमचा व्याही एक निष्ठावान हवालदार व्हायला चाललाय. ते सगळ्या पोलिसांना आमंत्रण गेलं पाहिजे. हा मम्मी, काळजी करू नका. अशी पहिल्या पानावर छापून येते की नाही बघा सगळी खबर. हा मस्त आहे. काय शिवा, ग्रँड लग्न झालं पाहिजे बरं का? मम्मी, नाही म्हणजे तुमची इच्छा असेल की लग्न थाटामाटात व्हावं तर आपण तसंच करू, पण फक्त आमची परिस्थिती तेवढी नाहीये. तर लग्न जर साध्या पद्धतीने झालं तर खूप बरं होईल. काय तू ना साठमनच्या घराची सून व्हायला चाललीस. लग्न आम्हाला साजेल असंच होणार नाही. तुझ्या बापाला खर्च पडल, मला याची खात्री आहे, पण तू काय काळजी करू नको. जाऊन तुझ्या बाबाला सांग, लग्नामध्ये 1 रुपया सुद्धा मम्मी खर्च करू द्यायची नाही त्यांना. समद्या लग्नाचा खर्च मम्मीचा. शब्द आहे मम्मीचा, सांगून ये. पण लग्न प्रतापभाई साटमच्या पोराचं लग्न थाटामाटातच होणार.